हॅलो, युनिट्स अँड मेजरमेंट्सच्या आजच्या 5व्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचा। तर सुरुवातीला बघूया युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसच्या अंतर्गत पहिला यूज टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन। सो आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने करेक्टनेस चेक करणार आहोत फिजिकल इक्वेशनचं। तर मागच्या सेशनमध्ये आपण डायमेन्शन्स म्हणजे काय आणि ते डायमेन्शन्स कसे लिहितात हे बघितलं होतं। तर आज आपण त्याचा वापर करून दिलेल्या इक्वेशनचं करेक्टनेस आपण चेक करणार आहोत डायमेन्शनली। पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल घेतलं आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं एक्झाम्पल घेतो आहे मी, जेणेकरून तुम्हाला हे दुसरं लगेच लक्षात येईल। सो इक्वेशन आपल्या समोर ठेवलं आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as। सो जर आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहीत असतील तर डेफिनेटली आपण आत्ताच बघूनही सांगू शकतो की हे करेक्ट इक्वेशन आहे। पण आपण या डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं हे कसं प्रूव्ह करू शकतो याच्यासाठी आपण बघतोय। सो इथे आपल्याला एकूण 3 टर्म्स दिसतात। एक आहे v² जी लेफ्ट हँड साईडला आहे आणि राईट हँड साईडला 2 टर्म्स आहेत u² प्लस 2as। सो आपल्याला काय करायचं आहे तर हे चेक करायचं आहे की या तिन्ही टर्म्सच्या डायमेन्शन्स समान आहेत की नाही, आणि जर तीनही टर्म्सच्या डायमेन्शन्स या सारख्या आल्या तर याचा अर्थ डायमेन्शनली हे इक्वेशन करेक्ट आहे, अदरवाईज ते इनकरेक्ट आहे। सो आता आपल्याला काय करायला लागेल तर पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स बघूया। सो लेफ्ट हँड साईडला काय होईल बघा। सो डायमेन्शन्स ऑफ LHS लेफ्ट हँड साईडला काय आहे तर v² आहे। सो आपण डेफिनेटली सांगू शकतो v म्हणजे व्हेलॉसिटी आहे। सो हे कसं लिहू शकतो बघा, आपल्याकडे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण शिकलो काय असणार आहे डिस्टन्स अपॉन टाईम, त्याच्यामुळे L1 आणि t-1 या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन बघतोय आणि त्याचा हा स्क्वेअर केलेला आहे। सो स्क्वेअर केला याचा अर्थ या दोननं आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल का, तर आपल्याला माहिती आहे a⁻m⁻n असं जर असेल तर आपण काय करतो a⁻m⁻n असा फॉर्म्युला वापरतो। त्याच पद्धतीने मग आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल। सो काय येईल बघा 1 × 2 म्हणजे 2, 0 × 2 इज 0 अँड -1 × 2 -2। सो लेफ्ट हँड साईडचे जे डायमेन्शन आहेत म्हणजे ह्या पहिल्या टर्मचे जे डायमेन्शन्स आहेत ते आहेत L2 m0 आणि t-2। सो आपल्याला आता हे चेक करायचं आहे की u² आणि 2as चे पण डायमेन्शन्स L2 m0 आणि t-2 आहेत का, एकाचे असून चालणार नाहीत, दोन्ही टर्म्सचे हे याचप्रमाणे असले पाहिजेत। तर बघूया मग डायमेन्शन्स ऑफ RHS। सो इथे आपल्या समोर इक्वेशन आले u² प्लस 2as। सो u² चे डायमेन्शन्स ही व्हेलॉसिटीचे आहेत, कारण का u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी। सो पहिल्या टर्ममध्ये काही प्रॉब्लेम राहणार नाही, ही तीच आहे टर्म, व्हेलॉसिटीचीच टर्म आहे, त्याच्यामुळे त्याचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत। हे जसेचे तसे जे मागच्या टर्मचे होते v² तेच हे राहणार आहेत, कारण ती फायनल व्हेलॉसिटी आहे आणि ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे। सो थोडक्यात ती व्हेलॉसिटीज आहे, त्याच्यामुळे तिचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो सेम राहिला आहे। फक्त आता प्रश्न राहिला हा पुढच्या टर्मचा जी 2as आहे। सो याचे जर डायमेन्शन्स आपण बघायला घेतले तर काय होईल बघा, 2 हा एक प्युअर नंबर आहे त्याच्यामुळे त्याला डायमेन्शन्स नसणार आहेत डेफिनेटली। त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन L1 m0 t-2 हे ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स आपण लिहिले, आणि त्यानंतर s म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारे लेंग्थ आहे। सो L1 m0 आणि t0। सो पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करता येईल बघा, हे आपल्याला सॉर्ट आउट करून घेता येईल। काय होईल इथे बघा, हे मगाशी जसं आपण केलं तसं हे 2ने मल्टिप्लाय आतमध्ये करून घेतलं। सो L2 m2 × 0 म्हणजे 0 आणि t-1 म्हणजे -2। हे मगाशी आपण जसं v² केलं तेच आहे हे। इथे काय होईल बघा, या टर्ममध्ये इथे L1 आहे आणि इथे पण L1 आहे। सो यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल, जेव्हा बेस सेम असतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे a⁻m × a⁻n असं जर असेल तर आपण काय करतो a⁻m + n असं करतो। त्यामुळे मग या फॉर्म्युल्यानुसार मग काय होईल तर इथे
दोघांचाही बेस एल आहे ज्यावेळेला, तेव्हा 1 + 1 म्हणजे इथे 2 होईल. एम किती होईल, हे 0 आणि हे 0 आणि इथे -2 आणि 0 म्हणजे -2. सो जर बघितलं तुम्ही तरी ही जी टर्म आहे u² त्याचे डायमेन्शन्स आणि इकडे 2as चे डायमेन्शन्स हे सारखे आलेले आहेत, बरोबर आहे. आणि तेच डायमेन्शन्स आपल्या LHSच्या टर्ममध्ये सुद्धा आपण बघितले v²च्या, ज्याचे डायमेन्शन्स काय आहेत, L2 M0 आणि T -2. सो आपण काय म्हणू शकतो, डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS. सो समजा ते नसते तर आपण नॉट इक्वल टू असं एक क्रॉस मारली असते इथे, याचा अर्थ ते नॉट इक्वल टू झालं असतं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं असतं, फायनल कमेंट आपण काय केली असती, तर ॲज द डायमेन्शन्स ऑफ LHS अँड RHS आर सेम, ही इथली कमेंट आहे. द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. सो डायमेन्शनली या शब्दाला खूप महत्त्व आहे बघा, कारण काय डायमेन्शन जिथे आपण घेतोय तिथपर्यंत हे बरोबर आहे. कारण बघा इथे 2as आहे, हा 2 म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. समजा मी तिथे 4 लिहिला असतं तर काय झालं असतं, 4ला ही डायमेन्शन्स नाही, किंवा तिथे 1/2 लिहिलं असतं तरी त्यालाही डायमेन्शन नाही. म्हणजे आपल्याला डायमेन्शनली हे करेक्टच दिसणार होतं. पण हे एक्झॅक्ट इक्वेशन आहे हे आपल्याला कळलं आहे का, हे करेक्ट इक्वेशन आहे का पूर्णपणे, कारण हा इथे जिथे इथे करेक्ट आता 2 नंबर लिहिला आहे तिथे. पण समजा तिथे जर 4 असता किंवा तिथे 1/2 असतात तर काय झालं असतं, आपल्याला ते काही कळलं नसतं की हे बरोबर आहे की नाही. आपण फक्त डायमेन्शन्स चेक करतो आणि डायमेन्शनलीच फक्त आपण हे बोलू शकतो की डायमेन्शनली हे इक्वेशन करेक्ट आहे. सो हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे की या नंबरचं आपल्याला थोडंसं कन्फ्युजन राहतं की हे करेक्ट आहे की नाही. सो आपण कमेंट मारताना काय करणार आहोत बघा, कमेंट अशी करणार आहोत, द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ओके, सो या पद्धतीने आपण हे करू शकतो. सो त्याच्यानंतर दुसरं जे आपलं ॲप्लिकेशन म्हणूया किंवा दुसरा जो यूज आहे तो आपण बघूया. युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमधला दुसरा यूज, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. सो पुस्तकामध्ये मला वाटतं टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम दिला आहे, तर इथे आपण थोडंसं पुन्हा एक वेगळं इक्वेशन घेऊया जे तुम्हाला मला हे कायम सगळ्यांना इझिली माहीत असलेलं, ते म्हणजे कायनेटिक एनर्जी. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन इट्स मास अँड वेलॉसिटी. सो बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरं तर की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². सो फक्त आपण हा इथे डिराईव्ह करायला बघतोय, पण इथे सुद्धा हा पार्टली होणार आहे किंवा पार्शियलीच होणार आहे. कारण काय आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की जिथे आपण मगाशी म्हटलं की तो जो 2as होता तसं इथे काय होईल 1/2 mv². तर 1/2 जो आहे तिथे काय होणार आहे, त्याला डायमेन्शन्स नाही आहेत, त्यामुळे त्याचा कॅल्क्युलेशनशी काही संबंध येणार नाही आणि तो आपल्याला मग वेगळा तिथे कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करावा लागेल. सो आपल्याला हे माहिती आहे आता की कायनेटिक एनर्जी कशावर अवलंबून आहे, तर मासवर अवलंबून आहे आणि व्हेलॉसिटीवर अवलंबून आहे. सो बेसिकली आपल्याला फॉर्म्युलाच माहिती आहे, पण आता आपल्याला माहीत नाही असं गृहीत धरून आपण तो डिराईव्ह करतो, हे लक्षात घ्या. सो आपल्याला हे फक्त माहिती आहे की मास आणि व्हेलॉसिटी, ओके, याच्यावरती कायनेटिक एनर्जी अवलंबून आहे. सो आपण काय काय म्हणतो बघा, सपोज के इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m⁻⁴. हे एमची कितवी पॉवर आहे ते आपल्याला माहीत नाही. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की 1/2 mv². सो एमच्या डोक्यावर काय असणार आहे, खरा काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर ना. तसंच v² आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे के ई किती आहे आपली 1/2 mv², म्हणजे व्हीच्या डोक्यावर काय आहे 2 आहे. म्हणजे आपण इथे लिहिताना आपण लिहिलं v⁻⁵. सो एकदम क्लिअर आहे की ज्यावेळेला दोन्ही प्रपोर्शनॅलिटी ची चिन्ह आपल्याला दिसत आहेत तेव्हा हे कंबाईनली आपण कसं लिहू शकतो बघा, के ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m⁻⁴ इंटू v⁻⁵. आणि मग त्यानंतर आपण कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केलं के. सो के इंटू m⁻⁴ इंटू v⁻⁵. सो आता आमच्या समोर हे इक्वेशन आले. आपल्याला माहिती आहे के इज इक्वल टू 1/2 mv². याचा अर्थ बघा, के ची किंमत 1/2 जे डायमेन्शनने सांगता येणार नाही आहे, पण m⁻⁴, तर एम काय आहे, नुसता एम असल्यामुळे एमच्या डोक्यावर 1 आहे मगाशी म्हटलं तसं, त्यामुळे एची किंमत तुम्हाला किती इव्हॅल्युएट करावी लागेल, एची किंमत 1 आहे हे दाखवावं लागेल. आणि v² आहे त्यामुळे बीची किंमत 2 आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं इथे. सो डायमेन्शनल ॲनालिसिसने ते कसं करतात तेवढं फक्त आता आपण बघूया. सो जाऊया पुढे, एकदम सोप्या पद्धतीनेच आपण बघणार आहोत. सो इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साईड्स. आपण डायमेन्शन्स इक्वेट करतोय बघा, इकडच्या साईडला
कायनेटिक एनर्जीचे जे डायमेन्शन्स होते ते सगळे लिहिलेत, L2 M1 आणि T-2. तुम्ही हे चेक पण करू शकता. ओके, सो मला वाटतं आपल्या पुस्तकामध्ये पण मला वाटतं कायनेटिक एनर्जी मेन्शन केलेली असावी. सो तिथूनही तुम्ही चेक करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता, कारण का मी तुम्हाला ते शिकवलं आहे कसं बघायचं ते. त्याच्यानंतर हा के कॉन्स्टंट आणि त्याच्यानंतर आपण पुढे म्हटलं मास, त्यामुळे मासच्या वेळेला काय होईल, L0 असणार आहे, T0 असणार, फक्त मास 1 असणार आहे, रेस टू ए. सो त्याचा जो इंडेक्स आहे तो ए असणार आहे. तसंच पुढे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम किंवा त्याला स्पीड आपण म्हटलं. मला वाटतं व्हेलॉसिटीज आपल्या याच्यात इलस्ट्रेशनमध्ये एक्सप्लेन केली होती. त्यामुळे इथे बघा L1 T-1 याचा इंडेक्स आपण बी आहे असं मानलं आहे. ओके, सो आपल्या या नियमानुसार आपण आता काय करणार आहोत बघा, पुढे हा जो ए आहे त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकणार आहोत, जसं मागासच्या इक्वेशनमध्ये आपण केलं होतं तसं. सो इथे काय होईल, हा 0चा 0च राहिला, इथे 1 इंटू ए म्हणजे ए होईल आणि टी पुन्हा एकदा 0च राहील. इथे काय होईल, L⁻B M⁻0 आणि T⁻−B, कारण इथे -1 इंटू बी म्हणजे -B. सो या पद्धतीने जर आपण केलं तर पुन्हा एकदा इथले जर बेस जे आहेत ते आपले काय आहेत, तिथे सेम आहे, तिथे आपण त्यांची ॲडिशन करणार आहोत. बघा पुढच्या स्टेपला आपण काय केलं बघा, L0 आणि B यांची ॲडिशन घेतोय, त्यानंतर M A+0 आणि नंतर T 0-B आणि मग हे जे काही आपल्याला मिळाले ते या डायमेन्शन्स बरोबर आपण इक्वेट करणार आहोत. सो बघा काय आले ते, L2 M1 T-2 आणि इथे K कॉन्स्टंट आणि L⁻B M⁻A आणि T⁻−B. सो इथे आपल्याला ॲक्च्युली इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही, आपल्याला डोळ्यांनीच इथे डायरेक्ट दिसतंय बघा, B = 2. कम्पेअर करा फक्त, इथे L2 आहे आणि इथे LB आहे, याचा अर्थच B = 2 आहे. त्यानंतर इथे A बरोबर काय आहे, ए ची किंमत इथे 1 आहे बघा. सो A = 1 किंवा तिसरं जे आपल्याला मिळतं -B = -2, म्हणजे हे पहिल्यासारखंच, -B = -2 म्हणजेच B = 2. हे आपण पहिल्यांदा सुद्धा बघितलं की B = 2 आहे. म्हणजे इथे आपल्याला आता कळलंय, हे जर कोएफिशियंट आपण इथे जर चेक करतो इथे, तर डेफिनेटली आपल्याला हे इंडेक्स बघून कळेल. काय कळलं की A = 1 आणि B = 2. सो कम्पेअरिंग इंडायसेस A = 1 आणि B = 2 हे मागाशीच आपल्याला कळलेलं. त्यामुळे आता फक्त आपण हे या पद्धतीने लिहिलं बघा, K = K M⁻1 आणि V⁻2 हे सबस्टिट्यूट केल्यानंतर. पण आपल्या फॉर्मॅटनुसार आपण के ची जी व्हॅल्यू आहे ती आपण एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करतो, ती आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने करता येत नाही. सो हा त्याचा एक बेसिक ड्रॉबॅक आहे. पुढच्या सेशनमध्ये जेव्हा आपण बघू हे सगळं, तेव्हा आणखीन एक त्याचा यूज आहे तो आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कन्व्हर्जन फॅक्टर बघणार आहोत. तर तो एक यूज आपण बघू आणि मग त्याच्यानंतर याचे जे ड्रॉबॅक्स आहेत बेसिकली डायमेन्शनल ॲनालिसिसचे ते काय आहेत त्याचा अभ्यास करू. तर इथे आत्ता आपण एक्सपेरिमेंटली ह्या के ची व्हॅल्यू जी आहे ती आपण सांगू की के ची व्हॅल्यू जी आहे ती एक्सपेरिमेंटली 1/2 येते आणि एमच्या डोक्यावर 1 आहे तो नाही लिहिला तरी चालतो आणि V². सो फायनली आपण असं लिहू शकतो, हे बघा इथे लिहिलं, द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली अँड इट इज फाउंड टू बी 1/2. सो इथे के ची व्हॅल्यू हाफ आपण सबस्टिट्यूट करणार आहोत आणि आपण के = काय लिहिलं बघा, 1/2 MV². सो एमच्या डोक्यावरचा 1 फक्त लिहिला नाही, कारण डोक्यावरती 1 असतो तेव्हा तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. सो या पद्धतीने K = 1/2 MV² हे इक्वेशन आपण काढले. मग हे सुद्धा आपण पार्शियली किंवा पार्टली इक्वेशन काढले, कारण इथे आपण K × MV² असं सांगू शकतो, कारण के ची किंमत 1/2 आहे, ही डायमेन्शनल ॲनालिसिसने येत नाही. सो तेव्हाही आपण जे इक्वेशन बघितलं होतं करेक्टनेसमध्ये, तिथेही आपण तो जो कॉन्स्टंट होता त्याच्याबद्दल काहीही करू शकलो नाही. त्यामुळे तो 2AS असेल किंवा 4AS असेल तरीही इक्वेशन आपलं करेक्टच येणार. त्यामुळे ते आपण फक्त डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणतो आणि इथे सुद्धा आपण डायमेन्शनने फक्त अर्धच इक्वेशन ऑब्टेन करू शकतो. उरलेला जो कॉन्स्टंट आहे हा आपल्याला एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करावा लागतो. पुस्तकामध्ये जे इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की तिथे सिम्पल पेंडुलम डिस्कस केलेला आहे. तर अशा पद्धतीचं आणखीन एखादं इक्वेशनसुद्धा तुमच्यासमोर येऊ शकतं की ज्याचे तुम्हाला डायमेन्शन्स अशा पद्धतीने कम्पेअर करावे लागतील आणि तुम्हाला काय बघायचे की त्यानंतर हे A, B आणि Cच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि या पद्धतीने ते इक्वेशन आपल्याला
डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे. तर पुढच्या सेशनमध्ये आपण बघू टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. ओके, सो ते बघू आणि त्यानंतर मग त्याचे जे काही लिमिटेशन्स आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत ते आपण बघणार आहोत या सिस्टीम्सचे डायमेन्शनल ॲनालिसिसचे.